विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण 6वा प्रॉब्लेम बघत आहोत. तर ठीक आहे, प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते. बघा काय सांगितलेलं आहे. अकाउंट्स ऑफ ए चॅरिटेबल हॉस्पिटल. हॉस्पिटलचे अकाउंट्स आहेत. खाली काय सांगितलेलं आहे त्यांनी, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date. 31st March 2020 चा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. म्हणजे तुमचं जे करंट इयर आहे ते कसं होणार आहे, 1 एप्रिल 2019 टू 31st मार्च 2020 असं तुमचं करंट इयर होणार आहे. या वर्षाचा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. हे जर करंट इयर असेल तर याच्या अगोदरचं लास्ट इयर कुठलं असणार आहे. लास्ट इयर म्हणजे अगोदरचं वर्ष किंवा पाठीमागचं वर्ष, त्यालाच आपण प्रिव्हियस इयर म्हणतो. ते काय होणार आहे, 1 एप्रिल 2018 टू 31st मार्च 2019 हे तुमचं काय होणार आहे, लास्ट इयर होणार आहे, पाठीमागचं वर्ष होणार आहे. ठीक आहे, खाली काय सांगितलंय बघा, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2020. तुम्हाला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. खाली काय सांगितलेलं आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये 1 एप्रिल 2019 चा बॅलन्स दिलेला आहे आणि 31st मार्च 2020 चे असे दोन बॅलन्स तुम्हाला दिलेले आहेत. आता 1 एप्रिल 2019 चा म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स असणार आहे आणि 31st मार्च चा म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. त्याच्यात सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, सबस्क्रिप्शनला टिक मार्क करूया. परत स्टॉक ऑफ मेडिसिन, रिसिप्ट्स अँड पेमेंट साईडला कुठं आहे बघा, मेडिसिन कुठं आहे, पेमेंट साईडला आहे बघा, तिथे टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर इक्विपमेंट आहे, इक्विपमेंट पण पेमेंट साईडला तिथे टिक मार्क करून घ्या. बिल्डिंग, कॅपिटल फंड आणि इन्व्हेस्टमेंट. आता 10% इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे म्हणजे त्याच्यावर इंटरेस्ट असणार आहे. मग या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिप्ट साईडला आलेलंच आहे. त्याच्यानंतर डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे इक्विपमेंट्सवर आणि बिल्डिंगवर. ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तिथे मी आखून घेतलेला आहे, इन द बुक्स ऑफ राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ही डेबिट साइड एक्सपेंडिचर आहे, क्रेडिट साइड इन्कम आहे. आणि कधीचं तयार करायचंय, फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2020. या साईडला बॅलन्स शीट टाकून घेतलेला आहे, बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2020. आता रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साईडला, डेबिट साईडला फर्स्ट काय दिलेलं आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेला आहे आणि कॅश. तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हा कॅशबुक सारखाच असतो. हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, तुम्हाला सुरुवातीचा दिलेला आहे. हा बॅलन्स घ्यायचा नसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला काय सांगितलेलं आहे, सबस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. रिसिप्ट साईडला जे ऍक्च्युअल तुम्हाला रिसिव्ह झालेला आहे इन्कम ते असतं. रिसिप्ट साईड शक्यतो कुठे येते, इन्कम साईडला येते. ठीक आहे, मग आता सबस्क्रिप्शन काय आहे, आपला मेन इन्कम सोर्स आहे. सबस्क्रिप्शन लिहूयात कुठे, इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन, इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपण लगेच ऍडजस्टमेंट पण बघूया सबस्क्रिप्शनची. तर सबस्क्रिप्शनच्या ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, सबस्क्रिप्शन ड्यू 1 एप्रिल 2019 चं तुम्हाला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. ड्यू किती, 310 दिलेलं आहे. आता 1 एप्रिल 2019 चं म्हणजे ओपनिंगचं दिलेलं आहे. थोडक्यात हे जे सबस्क्रिप्शन ड्यू आहे ते पाठीमागच्या वर्षाचं आहे. कधीचं आहे, पाठीमागच्या वर्षाचं. ह्या सबस्क्रिप्शन मध्ये ते काय आहे, इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे. मग पाठीमागच्या वर्षाचं जर आउटस्टँडिंग असेल तर ते या सबस्क्रिप्शन मधून करायचं असतं काय, लेस. मग इथे लिहूयात, लेस आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर, लेस आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. किती दिलेला आहे, 310 दिलेला आहे. बघा हे काय आलं का तुम्हाला, 1 एप्रिल 2019 चा सबस्क्रिप्शन ड्यू आहे म्हणजे पाठीमागच्या वर्षाचा आहे. आणि पाठीमागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग आहे म्हणून ह्या सबस्क्रिप्शन मधून तुम्ही करणार काय, लेस. आता परत कधीचं ड्यू दिलेलं आहे, 31st मार्च 2020 चं दिलेलं आहे. 31st मार्च 2020 चं म्हणजे करंट इयरचं दिलेलं आहे. ड्यू आहे म्हणजे अजून येणं बाकी आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. मग आउटस्टँडिंग जर असेल तर ह्या सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही करंट इयरचा आहे म्हणून करणार काय, ऍड. मग इथे लिहिते, इन्कम साईडला सबस्क्रिप्शन मध्ये ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. किती आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं, 350. आणि करंट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे
त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2019-20 किती आउटस्टँडिंग आहे, 350. आता करंट इयरचं आउटस्टँडिंग होतं म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आला. आता हे प्रिव्हियस इयरचं होतं आउटस्टँडिंग, त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटला काही येणार नाही. त्याच्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलंय बघा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 1 एप्रिल 2019 किती दिलेलं आहे, 600 दिलेलं आहे. आता पाठीमागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे ते ऍक्च्युली या वर्षाचं, पण पाठीमागच्या वर्षामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बघा लास्ट इयर मध्ये जर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स असेल तर या सबस्क्रिप्शन मध्ये इन्कम साइडला जे सबस्क्रिप्शन लिहिलेलं आहे तुम्ही त्या सबस्क्रिप्शन मध्ये करणार काय, ऍड. मग इथे लिहिते ऍड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स लास्ट इयर किती आहे, 600 आहे. तर याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला येणार नाही. आता पुढे काय सांगितलेलं आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 31 मार्च 2020 चं. आता 31 मार्च 2020 चं म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे. करंट इयर मध्ये जर तुम्हाला सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळालं असेल नेक्स्ट इयरचं तर तुम्ही करणार काय, ते लेस. मग इथे सबस्क्रिप्शन मध्ये लेस सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन करंट इयर किती अमाऊंट आहे, 150. आणि करंट इयर मध्ये तुम्हाला रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे, नेक्स्ट इयरचं तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळालेला आहे. मग त्याचा दुसरा जो आहे तो कुठे येणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूया सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 150. इथं बघूयात इन्कम साईडला बघा सबस्क्रिप्शनचं रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटची पहिली जी अमाऊंट आहे सबस्क्रिप्शनची ती किती आहे, 52,000 आहे. त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आपण करतोय लेस, करंट इयरचं करतोय काय, ऍड. लास्ट इयरचं जर सबस्क्रिप्शन रिसिव्ड लास्ट इयर मध्ये जर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स असेल तर ते करायचं ऍड, आणि करंट इयर मध्ये जर रिसिव्ड इन ऍडव्हान्स असेल तर ते करायचं लेस. मग हे सगळं म्हणजे ह्या 52,000 मधून हे सगळे ज्या अमाऊंट आहे, चार अमाऊंट जे आहे ते ऍडलेस केल्यानंतर सबस्क्रिप्शनची अमाऊंट जी आहे ते आउटरच्या कॉलम मध्ये किती येते, 52,490. बघा ही जी सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आहे ती खूप महत्वाची. थोडक्यात काय, करंट इयरचं जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल तर ते सबस्क्रिप्शन मध्ये करणार काय तुम्ही, ऍड. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि करंट इयरचं जर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स असेल तर ते सबस्क्रिप्शन मधून तुम्ही करणार काय, लेस. आणि दुसरा इफेक्ट येणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पाठीमागच्या वर्षाच्या किंवा प्रिव्हियस इयरच्या सबस्क्रिप्शनचे दुसरे इफेक्ट येणार नाही. तर रिसिप्ट साईडला परत काय आहे, डोनेशन्स. आणि डोनेशन्स कंसात काय सांगितलेलं आहे तुम्हाला, जनरल आहे. बघा डोनेशन जर जनरल असेल तर ते घ्यायचं असतं कुठं, इन्कम साईडला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कम साईडला लिहिलं बाय डोनेशन. हे जर स्पेसिफिक डोनेशन असतं, जर स्पेशल पर्पज साठी असेल, फॉर एक्झाम्पल डोनेशन फॉर बिल्डिंग फंड असं जर असेल तर ते बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचं. जर डोनेशन जनरल असेल तर तुम्ही घेणार कुठं, इन्कम साईडला. त्याच्यानंतर काय आहे, इंटरेस्ट इन इन्व्हेस्टमेंट आहे. बघा रिसिप्ट साईडला आहे म्हणजे कुठे येणार, इन्कम साईडला. मग इन्कम साईडला लिहूयात बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000. त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला काय आहे, टू प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. आता रिसिप्ट साईडला आहे म्हणजे कुठे येणार, इन्कम साईडला. मग इन्कम साईडला लिहिलं बाय प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो, अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर पेमेंट साईडला काय आहे बघा पेमेंट साईडला काय दिलेलं आहे तुम्हाला, बाय मेडिसिन्स परचेस दिलेला आहे. आता पेमेंट साईडला आहे म्हणजे कुठे येणार, एक्सपेंडिचर साईडला येणार. पण मेडिसिनच्या बाबत जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे तुम्हाला, 1 एप्रिल 2019 चा म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे मेडिसिनचा, 31 मार्चचा म्हणजे क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे मेडिसिनचा. मग अशा वेळी काय करायचं असतं, मेडिसिनची जी ऍक्च्युअली अमाऊंट कंझ्युम झालेली आहे किंवा मेडिसिन ऍक्च्युअली जे काही कंझ्युम झालेले आहे ते काढायचं असतं. मग ते कसं काढायचं असतं, तर एक्सपेंडिचर साईडला काय लिहायचं, टू मेडिसिन कंझ्युम. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक घ्यायचा म्हणजे 1 एप्रिलचा. किती दिलेला आहे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये, किती दिलेला आहे, 8,000 दिलेला आहे. परत काय करायचं असतं, ऍड परचेस ड्युरिंग द इयर. या वर्षामध्ये
तुम्ही किती परचेस केलेला आहे पेमेंट साईडला बघा किती अमाऊंट आहे 41,000 आहे आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन किती आहे 31 मार्चचा बघा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये किती आहे 11,000 आहे मग ओपनिंग स्टॉक 8,000 त्याच्यात ऍड केले परचेस किती 41,000 टोटल झाली किती 49,000 49,000 मधून जर 11,000 लेस केले तर अमाऊंट टोटल आली किती 38,000 म्हणजे मेडिसिन जे आहे ते तुमचं ऍक्च्युली कंझ्युम झालं किती वापरून किती झालं तर 38,000चं झालं आणि हा जो क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन आहे त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन किती आहे क्लोजिंग स्टॉक 11,000 मेडिसिनची ही जी आपण ऍडजस्टमेंट केली आता तशीच ऍडजस्टमेंट कुणाची असते स्टेशनरीची असते स्पोर्ट्स मटेरियल ड्रगच्या बाबत असते काय करायचं असतं ओपनिंग स्टॉक घ्यायचा 1 एप्रिलचा त्याच्यामध्ये परचेस ऍड करायचा आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचा म्हणजे मेडिसिन ऍक्च्युली किती कंझ्युम झालं ते येतं आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला ठीक आहे पुढे जाऊयात बघा प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय पेमेंट साईडला काय दिलेलं आहे बाय जनरल एक्सपेन्सेस पेमेंट साईडला आहेत एक्सपेंडिचर आहे आपला खर्च आहे म्हणजे कुठे येणार डेबिट साईडला येणार एक्सपेंडिचर साईडला लिहिलं मग टू जनरल एक्सपेन्सेस 1,050 त्याच्यानंतर ना काय आहे सॅलरी सॅलरी पण एक्सपेंडिचर आहे एक्सपेंडिचर साईडला लिहिलं टू सॅलरी 23,500 पेमेंट साईडला पेमेंट साईड जी आहे ती कुठे येते एक्सपेंडिचर साईडला येते परत काय सांगितलेलं आहे स्टेशनरी बाय स्टेशनरी आणि स्टेशनरीवर किती खर्च केलेला आहे किती पेड केलेले आहे 2,000 मग कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला टू स्टेशनरी 2,000 त्याच्यानंतर ना काय आहे बाय एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शोचे एक्सपेन्सेस आहेत एक्सपेंडिचर साईडला लिहूयात टू एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी किती आहे 550 टू एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो 550 त्याच्यानंतर बाय सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस बघा एक्सपेन्सेस आहेत एक्सपेंडिचर साईडलाच लिहूया टू सर्जरी डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस 4,200 पेमेंट साईडला परत काय आहे बाय इक्विपमेंट्स आहे आणि इक्विपमेंटची अमाऊंट किती आहे 10,000 म्हणजे हे इक्विपमेंट आपली काय आहे पहिल्यांदा सांगा असेट आहे फिक्स्ड असेट आहे ती तुम्ही यावर्षी खरेदी केलेली आहे आता फिक्स्ड असेट आहे म्हणजे कसला एक्सपेंडिचर झाला कॅपिटल एक्सपेंडिचर झाला तो एक्सपेंडिचर साईडला येईल का इथं नाही येणार मग हे कुठे घेणार तुम्ही तर तुम्ही जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जर बघितलं तर एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट 1 एप्रिल 2019 ची तुम्हाला दिलेली आहे 15,000 दिलेली आहे हा इक्विपमेंट आपली असेट आहे 1 एप्रिल ची तुम्हाला दिलेली आहे मग असेट साईडला लिहूयात बघा इक्विपमेंट्स किती 1 एप्रिल 2019 ची अमाऊंट किती आहे 15,000 आणि पेमेंट साईडला या आणि पेमेंट साईडला या वर्षी तुम्ही किती परचेस केलेला आहे इक्विपमेंट ते करायचं काय ऍड परचेस 10,000 टोटल इनरचेस कॉलम मध्ये लिहूयात इक्विपमेंट टोटल इनरचेस कॉलम मध्ये लिहूयात ऍडजस्टमेंट आहे इक्विपमेंटला डिप्रिसिएशनची बघा काय सांगितलेलं आहे प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स ₹1,900 इक्विपमेंट वर डिप्रिसिएशन आहे मग डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस मग इक्विपमेंट मधून लेस करूयात लेस डिप्रिसिएशन 1,900 वजाबाकी ऑर्डरला किती येते बघा आणि डिप्रिसिएशन ऑन इक्विपमेंटचा दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला मग एक्सपेंडिचर साईडला लिहिलं टू डिप्रिसिएशन खालच्या वेळेला लिहिलं इक्विपमेंट वर किती डिप्रिसिएशन आहे 1,900 त्याच्यानंतर पुन्हा पेमेंट साईड कडे जाऊयात पेमेंट साईडला काय सांगितलेलं आहे बघा बाय बॅलन्स कॅरी डाऊन कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक आता वर्षाच्या शेवटी ऍट दी एंड ऑफ इयर तुम्हाला कॅश आणि बँकेचा बॅलन्स किती शिल्लक आहे ते दिलेलं आहे इथं मग कुठे येणार हे तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो कुठे येतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात कॅश इन हँड किती कॅश इन हँडची अमाऊंट आहे 960 परत काय आहे कॅश ॲट बँक कॅश ॲट बँकची अमाऊंट किती आहे 13,000
ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये अजून आपलं काय राहिलंय बघूयात. आता सबस्क्रिप्शन झालेलं आहे, मेडिसिन झालेलं आहे, इक्विपमेंट झालेलं आहे, राहिलंय काय बिल्डिंग. आता बिल्डिंगची जी अमाऊंट आहे ती किती दिलेली आहे 1 एप्रिलची आपल्याला 40,000. ही काय घ्यायची तर बिल्डिंग काय आहे फिक्स असेट आहे म्हणून. मग असेट साईडला लिहूयात बिल्डिंग. किती बिल्डिंगची अमाऊंट दिली आपल्याला त्यांनी 1 एप्रिलची 40,000. आणि बिल्डिंगची ऍडजस्टमेंट बघूयात काय सांगितलेली खाली. बिल्डिंगवर डिप्रिसिएशन आहे किती आहे 1,500. डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस डिप्रिसिएशन 1,500. 40,000 मधून जर 1,500 लेस केले तर आउटरला आले किती 38,500. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला इथे लिहिलेलं आहे बघा आपण. टू डिप्रिसिएशन इक्विपमेंट बिल्डिंग वरचं किती आलं 1,500. आणि दोन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला किती आली 3,400. त्याच्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये अजून काय आहे बघा. कॅपिटल फंड आहे. आता कॅपिटल फंड कुठे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग लिहूयात कॅपिटल फंड. अमाऊंट लिहिली इनरच्या कॉलम मध्ये. त्याच्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये अजून काय आहे 10% इन्व्हेस्टमेंट आहे. कधीचा बॅलन्स दिलेला आहे 1 एप्रिल 2019 चा. इन्व्हेस्टमेंटचा ओपनिंग बॅलन्स आहे. इन्व्हेस्टमेंट आपली फिक्स्ड असेट आहे. असेट साईडला लिहूयात 10% इन्व्हेस्टमेंट. 1 लाख. आता इथं 10% इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंटचा रेट दिलेला आहे. मग 1 लाखावर 10% इंटरेस्ट किती आहे तर 10,000 येतं. आता हे 10,000 इंटरेस्ट जे आहे ते अगोदरच आपण इन्कम साईडला लिहिलेलं आहे. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 आपण अगोदरच लिहिलेलं आहे. हे जर नसतं लिहिलेलं आपण किंवा नसतं आलेलं अगोदर आपल्या प्रॉब्लेम मध्ये तर आपल्याला ह्या इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट काढावं लागलं असतं. ठीक आहे. अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय राहिलंय का बघा तर नाही. मग आता काय करूयात. हा जो तुमचा इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आहे तो पहिल्यांदा क्लोज करूयात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कमची आणि एक्सपेंडिचर साईडची दोन्ही साईडची टोटल करा. इन्कम साईडची टोटल मोठी येते किती येते बघा 88,520. 88,520 88,520. दोन्ही साईडला लिहिले 88,520. त्यातनं तुमची एक्सपेंडिचर साईडची जर टोटल लेस केली तर फरक किती येतोय 15,820. आता तुमची इन्कम साईड मोठी आहे म्हणजे काय हा जो 15,820 आलेला आहे फरक त्याला काय लिहिणार तुम्ही 2 एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. त्यालाच काय म्हणतात सरप्लस. काय म्हणायचं सरप्लस. जेव्हा इन्कम साईड मोठी येते तेव्हा काय म्हणणार सरप्लस. आणि ही जी सरप्लस आहे ती कॅपिटल फंड मध्ये करतात काय ऍड. सरप्लस इज ऍडेड इन कॅपिटल फंड. किती आलेला आहे सरप्लस आपला 15,820. बघा कॅपिटल फंड मध्ये जर ही सरप्लसची अमाऊंट जर ऍड केली तर टोटल आउटरला 1,86,760. आणि आता काय करा बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची टोटल करूयात. बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल किती येते 1,86,910. आणि लायबिलिटी साईडची पण टोटल तेवढीच येते किती 1,86,910. बॅलन्स शीटच्या आपल्या दोन्ही ज्या साईड आहेत असेट साईड आणि लायबिलिटी साईड दोन्ही पण सेम आलेल्या आहेत. आपला ह्या प्रॉब्लेम मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे आपला कुठला राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे त्याच्यामध्ये सरप्लस आपली आली किती 15,820. आणि जो बॅलन्स शीटची जी टोटल आहे ती आपली किती आली 1,86,910. बॅलन्स शीट आपला टॅली झालेला आहे. ठीक आहे. मग इथं जो आपला प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिकल मधला कितवा 6वा राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे तो व्यवस्थित सोडवून झालेला आहे. हे जे आपल्या अकाउंटचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा. तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढचे जे सगळे व्हिडिओ आहेत त्याच्या ज्या लिंक्स तुम्हाला आपोआप येतील. इथं मी थांबते. थँक्यू.